नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा। आजच्या या तासिकेमध्ये आपण उद्देशपत्रिकेतील राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे या तिसऱ्या भागांचा सखोल विचार करणार आहोत। मागच्या 2 तासिकेत आपण भारतीय संविधानाचे उगमस्थान आणि भारताच्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप या 2 भागांचा विचार केला। आजच्या तासिकेत आपण राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे या भागांचा विचार करणार आहोत। भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतच राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केलेली आहेत। दुसऱ्या भागात काय केलं? राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट केले आणि तिसऱ्या भागामध्ये राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केली। राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे याचा सर्वप्रथम अर्थ असा आहे की भारताने स्वतःचं संविधान तर निर्माण केलं, इट्स ओके, बरोबर, परंतु भारताने राजकीय व्यवस्थेचं स्वरूप सुद्धा स्पष्ट केलं। स्वरूपामध्ये भारत सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे। परंतु हे सर्व असताना भारताला या राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून कोणती उद्दिष्टे गाठायची आहेत हे सुद्धा सांगण्याचं काम भारताच्या उद्देशपत्रिकेतून केल्या गेलेला आहे किंवा केलेला आहे। ज्या पद्धतीने समजा उदाहरणादाखल जर घेतलं तर आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, परंतु शिक्षण का घ्यायचं आहे? BA करायचं आहे, परंतु BA का व कशासाठी करायचं? BA करून नेमकं काय करायचं? BA ची पदवी मिळाल्यानंतर काय करायचं? याची उद्दिष्टे आपण आपल्या मनात पूर्णपणे लिहून ठेवलेली आहेत किंवा स्पष्ट करून ठेवलेली आहे। आपल्याला महाविद्यालयात का जायचं, आपल्याला शिक्षण का घ्यायचं, आपल्याला एखादा व्यापार का करायचा, प्रत्येकाचं आपण घरून निघल्याच्या नंतर एक छोटं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून की आपल्याला महाविद्यालयामध्ये जायचं आहे, हे एक उद्दिष्ट आपलं आहे। ते उद्दिष्ट आपण चालण्याच्या माध्यमातून किंवा प्रवासाच्या माध्यमातून पूर्ण करत असतो। अशाच पद्धतीनं आपल्या देशाच्या संविधानाला सुद्धा स्वतःची उद्दिष्टे आहेत। राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून ही उद्दिष्टे आपल्याला साध्य करायची आणि नेमकी कोणती उद्दिष्टे साध्य करायची याचा स्पष्ट नामोल्लेख राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे या भागामध्ये केलेला आहे। त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता प्राप्त करून देण्याचा उद्देशपत्रिकेने सांगितलेला आहे। आता यातील प्रत्येक शब्दाला स्वतःचा अर्थ आहे। या सर्व अर्थाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। यामध्ये न्याय हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे। इंग्रजीमध्ये त्याला जस्टिस असं म्हणतात। उद्देशपत्रिकेत संविधानकर्त्यांनी न्यायाचा पुरस्कार केलेला आहे आणि न्याय म्हणजे सर्वांगीण विकास साधने। न्यायाचा दुसरा अर्थ काय आहे? सर्वांगीण विकास साधने। आता न्याय तर प्रस्थापित करायचं आहे, न्यायाचं उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे, पण नेमका कोणता न्याय हे सुद्धा त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येकाला या राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्राप्त करून देण्याचा दृढ निश्चय केला आहे। सामाजिक न्यायातून सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल, आर्थिक न्यायातून आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होईल आणि राजकीय न्यायातून प्रत्येकाला राज्यव्यवस्थेच्या कारभारामध्ये भाग घेण्याच्या छोट्या मोठ्या संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील। त्यामधून राजकीय प्रशिक्षण होऊन भारताच्या जनतेचा राजकीय विकास सुद्धा होईल। अशा प्रकारचा न्याय आपल्याला
भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण करायचा आहे किंवा न्यायाचं अशा प्रकारचं उद्दिष्ट गाठायचं आहे. राजकीय न्यायामध्ये प्रौढ मताधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार संविधानाने नागरिकांना दिलेले आहेत. संविधानाचे कलम 15 मध्ये समतेचा अधिकार दिला असल्यामुळे सर्वांना समान दर्जाची वागणूक देशात देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करून कोणालाही अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने बंदी घातलेली आहे. अशा प्रकारचे राजकीय न्याय प्रस्थापित करून सामाजिक न्यायाला दुजोरा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, बळकटी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आर्थिक न्याय या शीर्षकाअंतर्गत संपत्तीचं योग्य विनिमय किंवा वाटप सुद्धा करण्यात येईल. देशातील दारिद्र्य आणि बेकारीचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारांकडून राहील. विविध आर्थिक तरतुदीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची ताकद संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येईल. अशा प्रकारचा न्याय निर्माण करायचा आहे. दुसरा उद्दिष्ट स्वातंत्र्य, लिबर्टी. स्वातंत्र्य हे संविधानाच्या उद्देशपत्रिकेत देण्यात आलेलं आहे. परंतु कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्याची उद्दिष्टे मिळविताना कोणकोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य नागरिकांना दिलेलं आहे याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख संविधानाच्या उद्देशपत्रिकेत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांची शाश्वती देणारं स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आलेलं आहे, हे स्पष्ट निर्देशित आहे. कारण केवळ स्वातंत्र्य या शब्दावरून स्वातंत्र्याची प्राप्ती किंवा स्वातंत्र्य सुरक्षित राहणार नाही, तर कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य कुठे किंवा कशा पद्धतीने दिलेलं आहे याचाही उल्लेख संविधानामध्ये असण्याचं गरजेचं आहे. तरच ते स्वातंत्र्य उपभोग्य होऊ शकते, अन्यथा ते कागदावरच ती संकल्पना राहू शकते. हे घटनाकारांना माहीत होतं आणि म्हणून घटनाकारांनी नागरिकांना विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं. केलेला विचार बोलून किंवा लिहून दाखवण्याचं किंवा प्रसारित करण्याचं स्वातंत्र्य दिलं. विश्वासाचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि श्रद्धा व उपासना यांचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि हे 5 स्वातंत्र्य ज्या देशातील नागरिकांना देण्यात येतात, संविधानामार्फत त्या स्वातंत्र्याचं संरक्षण केल्या जाते, त्या देशातील नागरिकांचं भय संपते, ते भयमुक्त जीवन जगतात आणि त्या देशाला, त्या राजकीय व्यवस्थेला आपलं मानतात. आणि अशाच देशाची व्यवस्था ही वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या टिकत असते आणि म्हणून त्या संविधानाचं आयुष्यसुद्धा वाढत असते. विचाराचं स्वातंत्र्य, उच्चाराचं स्वातंत्र्य हे लोकशाहीला प्रगल्भ करण्याकरिता अतिशय महत्त्वाचं आहे. विश्वाससुद्धा पाहिजे, विश्वासाचं स्वातंत्र्य पाहिजे. आज आपल्या राजकीय व्यवस्थेवर, आपल्या संविधानावर पूर्णपणे विश्वास असल्यामुळं भारतीय नागरिक हा स्वतःच्या घरामध्ये बिनधास्तपणे झोपत आहे, कारण त्याचा इथल्या व्यवस्थेवर संपूर्णपणे विश्वास आहे. विश्वासाचं स्वातंत्र्य त्याला संविधानानं दिलेलं आहे. आपला सांस्कृतिक विकास करण्यासाठी, आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपली श्रद्धा आणि उपासना सुद्धा त्याला या ठिकाणी करता यावी, अशा प्रकारचं स्वातंत्र्यसुद्धा या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. कारण स्वातंत्र्य सुरक्षित तरच सर्वांगीण विकास हे सूत्र अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. त्याकरिता संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्टपणे अधोरेखित केलेला आहे आणि त्यामधून
काही प्रसंगी उचित बंधने सुद्धा घातलेली आहेत. बंधने घालणे म्हणजे स्वातंत्र्याला आवेरणे किंवा स्वातंत्र्याला पायदळी तुडवणे असे नाही, तर खऱ्या स्वातंत्र्याचा जर उपभोग घ्यायचा असेल तर त्यावर उचित बंधनं असलीच पाहिजे. आणि उचित बंधनाचा स्वीकार तिथल्या नागरिकांनी जर निमूटपणे केला तर हे स्वातंत्र्य सर्वांनाच उपभोगता येते. अशा प्रकारचं स्वातंत्र्य, अशा प्रकारची लिबर्टी, आणि हे महत्त्वाचं उद्दिष्ट संविधानाच्या माध्यमातून आपल्याला गाठायचं आहे. क्रमांक 3, समता. मूलभूत अधिकारामध्ये याचा स्पष्ट उल्लेखच करून टाकलेला आहे. कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकारच अधोरेखित झालेला आहे. समता ही सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक असणारी एक महत्त्वाची संकल्पना आहे की ज्या संकल्पनेच्या अभावी भारतीयांचा मानवी इतिहास हा कुठेतरी कलंकित झाला होता. त्यामध्ये अस्पृश्यताच्या नावाखाली एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर अन्यायाचं सत्र हे शतकोशतके पिढ्यानपिढ्या चालू ठेवलेलं होतं. आणि याला कुठंतरी पूर्णपणे पूर्णविराम देऊन एक समताधिष्ठित व्यवस्था निर्माण व्हावी हा संविधानकारांचा उद्देश असल्याने समता या संकल्पनेला या ठिकाणी महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. म्हणून तिसरं उद्दिष्ट आपलं समता, इक्वॅलिटी. समतेचा सुद्धा अर्थ उद्देश पत्रिकेत तर नमूद केलेला आहे, पण मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा समता स्पष्टपणे अधोरेखित केलेली आहे. कायद्यापुढे समानता, धर्म, वंश, लिंग, जात इत्यादी आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव कोणत्याही नागरिकांमध्ये कुठेही होणार नाही. कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असतील अशा प्रकारचा अर्थ या समतेमध्ये अभिप्रेत आहे किंवा कायद्याच्या माध्यमातून त्याला प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि या माध्यमातून भारताच्या तळागाळातील नागरिकांना समान संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. संविधानातील कलम 17 मध्ये सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी सुद्धा अस्पृश्यता निवारण ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखे कायदे सुद्धा अंमलात आणून या देशातील अस्पृश्यतेचं पूर्णपणे उच्चाटन करण्याचं काम संविधानाच्या राजकीय व्यवस्थांच्या, राजकीय संस्थांच्या माध्यमातून, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याला न्यायालयाचं पूर्णपणे संरक्षण आहे. आणि अशा अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती धर्मातील लोकांना स्पृश्यतेचा दर्जा देऊन त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रोटेक्शन संविधानाच्या माध्यमातून तर आहेच, पण न्यायालयामार्फत सुद्धा त्यांना संरक्षण, त्यांची सांभाळ करण्याची जबाबदारी सरकारवर मुद्दामून लादलेली आहे. चौथं उद्दिष्ट आहे बंधुता, फ्रॅटर्निटी. बंधुता अतिशय महत्त्वाची ही संकल्पना उद्देश पत्रिकेमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी या बंधुतेचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे. ती प्रतिष्ठा जोपासल्या गेली पाहिजे, अशा प्रकारची बंधुता निर्माण झाली पाहिजे. आणि त्या बंधुतेतून राष्ट्राचे ऐक्य प्रस्थापित करता आलं पाहिजे, असा उदात्त अत्युच्च विचार हा संविधानकर्त्याचा होता. म्हणून याच बंधुतेचा स्वीकार उद्देश पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आला. 1976 साली 42व्या संविधान दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेमध्ये राष्ट्रीय ऐक्य ऐवजी राष्ट्राची एकता व एकात्मता या नवीन शब्दाचा समावेश करण्यात आला. कारण ऐक्य ऐवजी एकता व एकात्मता हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आणि संपूर्ण अर्थाने व्यापलेले आहेत.
बंधुत्वाची भावना असल्याशिवाय राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता टिकवण्यासाठी बंधुत्वच गरजेचं आहे. बंधुतेच्या माध्यमातूनच संपूर्ण देशामध्ये एकता व एकात्मता ही संकल्पना दृढ केल्या जाईल. भारताची जी प्राचीन सामाजिक परिस्थिती होती त्या परिस्थितीचा जर विचार केला तर भारतामध्ये धर्मवाद, प्रांतवाद अशा प्रकारचे वाद, भाषावाद हे अनेक प्रकारचे वाद भारताच्या जातीयवाद, अस्पृश्यता इत्यादी आधारावर भेदभाव असल्याचे विविधतेत एकता निर्माण करण्याचं काम या बंधुतेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. हे जाणून संविधानकर्त्यांनी मुद्दामून न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता अशा प्रकारची उद्दिष्ट मान्य केलेली आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीच्या समारोपीय भाषणात बंधुत्वाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बाब स्पष्टपणे सांगितली की दुसरी एक गोष्ट आपल्याजवळ नाही ती म्हणजे बंधुता. बंधुता म्हणजे हिंदू राष्ट्रातील सर्व हिंदी लोक हे आपले बांधव आहेत. आपण हिंदी लोक भाऊ आहोत. ही भावना या तत्वामुळे सामाजिक जीवनात एकजिन्सीपणा निर्माण करते. हिंदुस्थानात हजारो जाती असून त्या राष्ट्रविरोधी आहेत. त्यामुळे सामाजिक जीवनात विघटन निर्माण होते. आपणाला एक राष्ट्र करायचे असेल तर आपण या अडचणीवर मात केली पाहिजे. जेव्हा आपले एक राष्ट्र असेल तेव्हाच बंधुत्वाच्या भावनेला खराखुरा अर्थ येईल असा विचार त्यांनी त्यावेळी स्पष्टपणे संविधान सभेसमोर मांडला. यावरून बंधुता ही राष्ट्राची एकता व एकात्मता यासाठी किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते. आणि उद्देश पत्रिकेत ही 4 उद्दिष्टे गाठण्याचं, ही 4 उद्दिष्टे मिळविण्याचं काम आम्हाला संविधानाच्या माध्यमातून करायचं आहे अशा प्रकारचा दृढ निश्चय या माध्यमातून देण्यात आलेला आहे. किंवा भावी पिढ्यांना, भारतात येणाऱ्या भावी पिढ्यांना सुद्धा यामधून आपल्याला काय साध्य करायचं आहे, कुठपर्यंत जाऊन पोचायचे, या संविधानाच्या माध्यमातून, या राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कुठे आणि काय साध्य करायचं याचं एक मार्गदर्शन या 4 शब्दामधून, या 4 संकल्पनेतून करण्यात आलेलं आहे. या उद्देश पत्रिकेचं जर या ठिकाणी परीक्षण केलं तर अतिशय महत्त्वाची ही उद्देश पत्रिका आहे असं आपल्या लक्षात येईल. यामध्ये कन्हैयालाल मुंशी यांच्या मते भारतीय संविधानाचे तत्वज्ञान सांगणारी एक राजकीय कुंडली म्हणजे उद्देश पत्रिका. अशा प्रकारे या ठिकाणी आपण भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेच्या 3ऱ्या भागाचा सुद्धा विचार केलेला आहे. आणि या उद्देश पत्रिकेतील 3रा भाग हा किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. हाही व्हिडिओ आपण शांततेने ऐकून घेतला. यातील महत्त्वाचे मुद्दे आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यावेत आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक व शेअरसुद्धा करावे आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्ससुद्धा लिहाव्यात. थँक्यू. धन्यवाद.